दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हिम्मत विद फुलाजी, तर फ्रंट लाईन षटक टीम अमरस्पोर्ट कासनेच्या बाजूने नाना गोंधली, यस नानाजी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पहिलं षटक. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक शरद हलके झेल खाली चुकी करतोय. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा. षटकार आर पार सीमा पार षटकार. अगदी असं वाटलं होतं की नक्कीच या बॉलवर विकेट मिळेल टीम कासनेला. महत्वाची विकेट, हिम्मत सारखा एक मोठा खेळाडू त्या ठिकाणी असताना मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार झाला होता. षटकार आला. हिम्मतचा बॅट मधून पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल भिडकावून दिला होता 6 धावांसाठी. तर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल पाहतोय आपण. अर्थातच फक्त क्षेत्ररक्षकामध्ये बदल झालाय, क्षेत्ररक्षण तेच आहे. शरद हलकेला मात्र लॉंग ऑफला आणलं गेलंय, मिड ऑफला आणलं गेलंय. तर लॉंग ऑन सीमारेषेलगत भगवान भोईर. षटकातील पुढचा बॉल, या बलेस देखील बॉलला पुन्हा एकदा उडवलंय, बॉल हवेमध्ये. नारायण पाटील सर झेल खाली येतात, चुकी होणार नाहीये. अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद. हे सेलिब्रेशन आपण पाहू शकता नारायण पाटील सरांचं कॅच घेतल्यानंतर. यस, अतिशय मोठी विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. कारण चालू हंगामाचा विचार केला तर अगदी भन्नाट फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवर परतलाय. नवीन फलंदाज बजरंग मैदानाच्या आतमध्ये. बजा नाही तो मजा नाही. पहिली विकेट काढली त्या ठिकाणी नाना गोंधली या गोलंदाजाने. फ्रंट लाईन षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नवीन फलंदाज बजरंग पंचांकडनं गार्ड घेतोय, वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. तर आमच्या मुख्य व्यासपीठासमोरून नक्कीच गोलंदाज बोलतोय. या वेळेचा बॉल काय घडलंय त्या ठिकाणी. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता. जय हनुमान चषक 2024-25 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. भावालकरांचं हे आयोजन. षटकातील पुढचा बॉल, नाना गोंधली पुन्हा एकदा. या वेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. खेळपट्टी सोडून चेंडू हाताळला होता. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. नाना गोंधली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फ्री हिट बॉल समोर बजरंग. या वेळेचा बॉल ऑन साईडला वळवलाय. हवं तसं संपर्क नाहीये. दुरून क्षेत्ररक्षक नारायण पाटील चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही, एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. धावफलकावर झाल्या आहेत 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज नाना गोंधलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बॉल स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. फटका फसलाय मात्र नक्कीच कॉलिंग चुकीची त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. यानंतर अजूनही नक्कीच एक महत्त्वाची मॅच बाकी आहे. आजच्या दिवसातून संघ कोणता क्वालिफाय होईल
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये मिळेल. त्यावेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 10 कदम 10 धावा धावफलकावर आहेत. एक विकेट देखील गेली आहे त्या ठिकाणी जय हनुमान सारंगाव टीमची. तर 10 धावा धावफलकावर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. राहुल बॉलिंग ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक संघाच्या बाजूने दुसरा तर वैयक्तिक पहिला. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. फलंदाज बजरंगसाठी यस मॅच ऑन ठेवा. भरपूर उशीर केला जात आहे. प्लीज विनंती आहे टीम कासने वेळ वाचवा. षटकातील पहिला बॉल अव्वा तसं संपर्क नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज लहू मैदानाच्या आतमध्ये येतोय. विस्फोटक अंदाज मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला होता, परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. कारण लहूकडून भरपूर अपेक्षा असतील टीमला, यात काही शंका नाही आहे. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेस हवं तसं संपर्क पुन्हा एकदा नाही आहे. परंतु एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. यस फक्त आणि फक्त एकच धाव असेल आणि फलंदाज मात्र सुरक्षित आहेत. राहुलचं हे दुसरं षटक आपण पाहतोय टीम कासनेसाठी. षटकातील पुढचा बॉल या वेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात नक्कीच झाली आहे या ठिकाणी टीम अंबरस्पोर्ट कासनेच्या बाजूने गोलंदाजी करत असताना. कारण पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर धावांवर मात्र रोख लावण्याचं काम गोलंदाजांनी केलंय. परंतु या वेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतात. मिसअंडरस्टँडिंग यस तालमेलची कमतरता देखील पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील पूर्ण होते. यस 4 धावा पूर्ण झाल्या. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी 4 धावा पळून काढल्या गेल्यात.
4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 16 धावा धावफलकावर झाल्यात. राहुल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. समोर आपण लहूला पाहतोय. मागच्या बॉलवर काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा पलवून काढल्या गेल्यात. या वेळेस मात्र पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. हवं तसं संपर्क नाहीये. एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. 17 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. राहुल पुन्हा एकदा. या वेळेस समोर बजरंगला आपण पाहतोय. जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आल्यात आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 19 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. चला थोडं स्पीडअप करा. 19 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट्स. नक्कीच पहिल्या 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. बॉलिंग ट्रॅकवर सुभाष येतोय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. पाहूया सुभाष कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चला दोन्ही टीम्स आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा. यानंतर अजून एक महत्त्वाची मॅच आपल्याला या ठिकाणावरनं खेळवायची आहे. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल. सुभाष भोईर बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण लहूला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी. 6 ने धावफलक पुढे सरकतय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय लहूने. या इनिंगची सुरुवात देखील आपल्याला षटकारासोबत पाहायला मिळाली होती आणि आता मात्र या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर पहिला षटकार लहूच्या बॅटमधून. सुभाष पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून बॉलिंग ट्रॅकवरून बोलतोय. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. दिशा चुकीची आहे बॉलची. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धाव मिळेल. सुभाष भोईरच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 फेकलं जात आहे. पुन्हा एकदा सुभाष. यावेळेस टॉप एज लागलाय. फटका नक्कीच फसलाय. क्षेत्ररक्षक नारायण पाटील चुकी करतायत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. नारायण पाटील यांच्या माध्यमातून ही कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी.
अमर स्पोर्ट कासने टीम, चला आपण वेल भरपूर खर्च करत आहात, आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल अतिशय सुरेख होता, बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. नक्कीच षटकार लागला होता पहिल्या बॉलवर आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न सुभाषच्या माध्यमातून केला जात आहे. सुभाष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हलक्या हाताने टॅप केले समोरच्या दिशेने. लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक मिडऑफला पोहोचले होते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आउटची विकेट. फलंदाज बाद बजरंग पाटील. ट्वेंटी 28 धावा धावफलकावर आहेत. तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मुकेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पाहूया मुकेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. लहू आणि मुकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. येणाऱ्या फलंदाजांमध्ये दिलीप देखील एक चांगला खेळाडू आहे. षटकातील पुढचा बॉल, सुभाष पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, गुरु क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. अतिशय चांगलं कमबॅक सुभाषच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत फक्त 4 धावा, एकंदरीत टोटल 10 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल, सुभाष पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. गुरु झेल खाली येतोय. झेलच्या नक्कीच प्रयत्न जरूर झाला होता, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. डायरेक्ट हिट केलाय. अगदी साधं सोपं झेल त्या ठिकाणी सुटलाय. कॅच ड्रॉप झाली होती गुरुच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत, मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. थर्टी 31 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. गुरु बॉलिंग ट्रॅकवर येतोय.
पाहूया गुरु कशा प्रकारे हे शेवटचं षटक हाताळेल, कारण आतापर्यंत 31 धावा पहिल्या 3 गोलंदाजांनी खर्च केल्यात. षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने, फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. रामदास बॉल उचलत आहेत मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मानाजी मैदानाच्या आतमध्ये जातोय, मात्र या ठिकाणावरनं काही करण्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 5 बॉलचा खेळ बाकी आहे. फलंदाज लहू या ठिकाणावरनं किती धावा जमा करेल, किती धावा नक्कीच स्कोअरमध्ये अजून प्लस होतील हे आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, या बॉले सॉफ्ट ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत नाना गोंदली त्या ठिकाणी आपण पाहतोय. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट, भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. थर्टी 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल गुरु पुन्हा एकदा. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद. रामदास शेलके त्या ठिकाणी होतं. चांगलं झेल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पकडला गेलाय. नक्कीच मोटरमॅन आहेत, परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देखील कामगिरी चांगली पाहायला मिळते त्यांची. थर्टी 34 धावा धावफलकावर स्थिर आहेत, मात्र या ठिकाणावरून अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. व्यासपीठावर प्रभाकर दादा भोईर उपस्थित झाले आहेत. स्वर्गीय भिनार टीमचे, स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे कॅप्टन आहेत. उद्या मात्र पहिल्या मॅचमध्ये आपण त्यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उद्या आमचं शेड्यूल जे आहे ते बरोबर 9 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होईल. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष जय हनुमान पोगाव. नवीन फलंदाज मॅन इन येलो कॅप दिलीप मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आहे, ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल अगदी सीमारेषे लगत स्टॉप केला गेलाय. शरद हलके त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. अगदी आपल्या उंचीचा फायदा त्या ठिकाणी झालाय शरद हलकेला, सोबतच टीम कासनेला देखील. कारण एक क्षण असं वाटलं होतं फ्लॅट षटकार होईल का, मात्र उत्तर मिळालं नाहीये. 2 धावा आल्या त्या बॉलवर. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने प्रहार झालाय. हा बॉल देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भगवान भोईर यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कॅच कोणताही खेळाडू पकडो किंवा कोणत्याही खेळाडूचं काहीही परफॉर्मन्स असो, नारायण सरांची उत्सुकता वेगळीच असते. अगदी विराट कोहलीचा अंदाज. शेवटचा बॉल या इनिंग मधील बाकी आहे. 36 धावा धावफलकावर. षटकातील अंतिम चेंडू. गुरु बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अशा प्रकारे पहिल्या 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 36 धावा धावफलकावर आहेत. 37 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. जय हनुमान सारंगाव टीमने अमर स्पोर्ट कासने टीम समोर. यानंतर मातोश्री चाविंद्रा टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. चालू सामन्याचा विजेता संघ टीम मातोश्री चाविंद्रा समोर आजच्या दिवसातील आजच्या शेड्यूलमधील शेवटची मॅच खेळेल. काल विजय स्पोर्ट खांडपे संघ क्वालिफाय झालाय. मात्र आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेले सर्व मान्यवर असतील, प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि या यूट्यूबच्या माध्यमातून जो सामन्यांचा आनंद घेत आहे आमचा लाडका प्रेक्षक, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात जय हनुमान 40+ आयोजित जय हनुमान भावाले चषक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज सलग दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये विजय स्पोर्ट खांडपे संघाने क्वालिफाय केलेले आहे. आज डबल धमाका, अर्थात जो संघ क्वालिफाय होईल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवेल. चाविंद्रा संघ वाट पाहतोय की या चालू असलेल्या सामन्यातील कुठला संघ विजयी होतोय. पुन्हा एकदा त्या संघाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. जय हनुमान सारेगाव संघाने आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये 36 धावा फक्त जमा केल्या. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावांचं आव्हान आहे.
37 धावा 4 षटकांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अमर स्पोर्ट कासने या संघाच्या माध्यमातून पाहूया मागील सामना अप्रतिम विजय संपादन केला होता. शाहरुखाने चित केलं होतं ओमसाहेब पिशे संघास. इथं मात्र पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. संध्याकाळचं सत्र आहे. गोलंदाजीला मदत होते की जशी फलंदाजी सकाळपासून चालू आहे तशी होते हे पाहण्यासारखं राहील. या सामन्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीची धार जी आहे ती शेवटच्या ओव्हरमध्ये गुरुना त्याने दाखवली. 2 गडी बाद केले आणि फक्त भुवन सेठ फक्त 5 धावा खर्च केल्या. आता मात्र विजयासाठी जे आहे ना ते 37 धावांचं आव्हान. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र प्रवेश मिळवलेला आपण पाहतोय. नानू आणि भगवान ही जोडी पाहूया. गोलंदाजी जी धुरा जी आहे ते आपण पाहू शकता. खास करून ज्ञानेश्वर उर्फ मामा या नावाने फोकस आहेत. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होत आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. फ्लॅटेड डिलिव्हरी होती. आपण पाहिले तर लोअर फुलटॉसच्या पद्धतीने हाताला जातो तसा चेंडू हाताळलेला होता. फलंदाजाला मात्र मन बदलावं लागलं. फटका केला होता तर कुठे त्यानंतर बघितलं की फ्लॅटेड डिलिव्हरी आहे आणि ज्या दिमागामध्ये चाललेल्या गोष्टी त्या परिपूर्ण होताच चेंडू मात्र निघून गेला. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र गॅप शोधला गेला आहे. चेंडू मात्र पाहू शकता आपण जातो सीमा पार. पहिलाच चौकार या इनिंगचा पाहायला मिळतोय. ठोक दिए चौकार. क्या बात आहे. चौकार येतोय. चौकाराने संघाचा आणि स्वतःचा इथं अकाउंट ओपन केलं जातंय. 37 धावा आहेत वाचवण्यासाठी आणि अशा खराब चेंडू जर तुम्ही हाताळणी कराल तर निश्चितच त्याचा तुम्हाला कुठेतरी परिणाम भोगावा लागेल. पुढील चेंडू. यावेळेस टर्न केलेल्या चेंडूला काही दर्जेदार क्वालिटीचा चेंडू मात्र जातोय सीमा पार. यावेळेस पण ठोकलाय चौकार. 4 धाव्याने आपण पाहू शकता धावफलक 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. बॅक टू बॅक 2 चौकार लागलेले आहेत. ही षटकार चौकारांची हॅट्रिक अजून आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. ही चौकारांची हॅट्रिक पूर्ण होते काही पाण्यासारखं राहील. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे आणि इथं मात्र पाहायला मिळते पॉवरफुल फलंदाजी. पहिला चेंडू खूप चांगला हाताळला होता त्यानंतर मात्र लय बिघडलेले आहे गोलंदाजाची. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. नानू ऑन फायर. या वेळेस आपण पाहू शकता इथेही चांगला फटका आहे. हाही चेंडू थांबत नाहीये. आर पार सीमा पार चौकार. चौकारांची हॅट्रिक आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाली नव्हती आणि ती हॅट्रिक इथं मात्र नानू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सकाळी एक पाहायला मिळाली होती. आपण पाहिले तर इंद्रपाल या फलंदाजाने पूर्ण केली होती आणि इथं मात्र पाहिली तर संध्याकाळच्या सत्रामध्ये ही नॅनो हा फलंदाज पूर्ण करतोय. 12 धावा धावफलकावरती 37 धावा आहेत वाचवायच्या आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडलेला आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती धरला जातोय जोर आणि चेंडूला फेकून दिला जातोय सीमारेषे बाहेर. या वेळेस आपण पाहिलं तर परंतु समोर ठेवला तर गती प्राप्त केली नव्हती. गती कमी दिली होती आणि आपण पाहतोय की मिडॉनच्या रिझनमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एकच धाव आणि या वेळेस पाहूया भगवान भोईर. आपण पाहिलं तर या वेळेस येतोय स्ट्राईक एंडवरती. पुढील चेंडू स्लोअरचा मार इथं पाहायला मिळाला. आपण पाहतोय बॅटची कडा आणि फलंदाज बाद होतोय इथं मात्र जेलच्या स्वरूपात.
धावा आल्या होत्या या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अति घाई करताना पाहायला मिळाल्या आणि एक आपण पाहिलं ते लाईन आणि लेंथ ओळखता आली नाही या परिणामस्वरूप फलंदाज इथं बाद होतोय. कटआउटच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. शरद हलके हा फलंदाज एक चांगला फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे खेळी केली जाईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकावरती आपण पाहतो 13 अंकावरती. बजरंग टनवते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस स्लोअरचा मारा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि हा चेंडू मात्र आपण जर पाहिला तर सीमा पार होतोय. चौकार या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहिल्या तर 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. 37 धावांचं लक्ष होतं, आता मात्र 20 धावांची गरज आहे. या वेळेस आपण पाहिलं तर नानू काही थांबाचं नाव घेत नाही. या प्रत्येक चेंडूवरती दे मारतोय. चौकार 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 4 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 6 चेंडूंचा खेळ केलेला आहे, त्यातल्या 4 चेंडूंवरती आपण पाहतोय की चौकार आलेले आहेत. पुढे चेंडू या वेळेसही उडवलाय. मिस टाइम जरूर झालेला आहे, परंतु सेफ लँडिंग एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. या वेळेस शरद हलके येतोय. निश्चितच शरद हलक्यानं हलक्यात घेऊन आपण जर पाहिलं तर कुठल्याही संघाला मागात पडते, कारण या फलंदाजाकडे खूप वजनदार असे फटके आहेत. पाहूया ते आज पाहायला मिळतील का पुन्हा एकदा. या वेळेस मात्र द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं होतं. क्या बात आहे. पुलर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे विवश केला. आपला फटका चेक करायला लावला, केला होता कुठे आणि त्यानंतर मात्र डिफेन्स फटका खेळण्यास विवश केलं होतं. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 18 अंकावरती. बजरंग पुन्हा एकदा तयार होतं गोलंदाजी मार्कवरती. पुढे चेंडू या वेळेस मात्र आपण जर पाहिलं तर उजवीष्ट सोडून जाते. पंच भाऊ पाटील सर बोलतायत आणि वाईटचा इशारा केला जातोय. एका अवंतर धावेचा भरणा दिला जातोय. एका धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 19 या अंकावरती. स्लोली बट शोरली विजयाच्या वाटेवरती. या वेळेस पाहू शकता हलक्या हाताने खेळून काढले. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनतंय. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारचे रिक्स घ्यायला बघत नाहीत दोन्ही फलंदाज शरद आणि नानू. परंतु नानू यांचा विचार केला तर आक्रमक रूप धारण केलेला पहिल्या चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र धावसंख्येला आकार देत असताना बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. या वेळेस सोडवला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया एक धाव घेतली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण, चांगले फेकी अँड 1 रन कंप्लीट. 21 ऑन बोर्ड. पुढे चेंडू या वेळेस मात्र आपण पाहिलं तर दिशा भडकली जाते. अजून एक स्वेर मारा वाईटच्या स्वरूपाने पाहायला मिळतंय. एक धाव अजून अकाउंटमध्ये जमा केली जाईल. धावा कमी आहेत धापलकावरती. अशी गोलंदाजी निश्चित घातक ठरू शकते. पहिल्या चेंडून चौकार लागल्यानंतर कमबॅक केलं होतं, परंतु या मागील काही चेंडूंमध्ये 2 व्हाईट बॉल. यावेळेस स्लोअरचा मारा इथं मात्र पाहू शकता आपण लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळून काढलेला आहे. मिसफील्ड पाहायला मिळतंय. बॅकअप होईल का, चेंडू अडवला जाईल का, चेंडू थांबलेला आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय की धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय
12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये आपण आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 24 बनवलेली आहे आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. कॅल्क्युलेट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या आपण पाहिल्या 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 11 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये 13 धावांची गरज. कारण माफक आव्हान आहे 37 धावांचं. त्या अनुषंगाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शांत चित्ताने खेळ पाहायला मिळतोय. चला खेळाला लवकर सुरुवात करायची आहे. 13 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मानाजी येतोय गोलंदाजी मार्कवरती. खूप महत्त्वाचा षटक आहे. अतिशय कंजूस भरी गोलंदाजी करावी लागेल. मॅजिकल चेंडू हाताळावे लागतील कारण ह्या ओव्हरमध्ये सर्व काही निर्भर आहे. यावेळेस बॅटची वडील कडा होती. इथं मात्र आपण पाहिलं तर झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही आहे आणि आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 25 अंकावरती जाऊन पोहोचते. 12 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ बाकी. 11-12. किती वेळ विजयाची प्रतीक्षा पाहावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा झेल उडाला होता. संधी होती परंतु चांगला ट्राय. 1 धाव इथेही कंप्लीट केली जाते. 26 धावा धावफलकावरती. आता मात्र 11 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका खेळण्याचा दोन्ही फलंदाजाने प्रयत्न केला होता परंतु हवं तसा खेळता आला नाहीये. यावेळेस सोडवलाय. अधिक उंच क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया. इथं मात्र आपण पाहतोय का झेल काही कन्वर्ट करता आला नाहीये. चेंडू होते धरतीला दान. धावा मिळतात 2. तिसऱ्या धावेचा नाहक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होता. 2 धाव्याने समाधान मानावं लागेल. 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 28 या अंकावरती जाऊन पोचली आहे. 9 धाव्यांची गरज. 9 चेंडू 9 धावा. समीकरण जवळ आलेलं आहे. या 3 चेंडूंमध्ये काही करामत करण्यासाठी गोलंदाजाला निर्धावची जास्तीत जास्त सांगता करावी लागेल. फलंदाज बाद करावे लागतील अन्यथा एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र जे आहे ते पूर्णपणे बदलून जाईल. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. खोलटप्याला चेंडू होता. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. निर्धावचे होते सांगता. अशा वेळेस निर्धाव चेंडू हाताळणं म्हणजेच फलंदाजाला कुठेतरी प्रेशरमध्ये टाकणे. अशा चेंडूची तुम्ही हाताळणी कराल तर निश्चितच कुठेतरी नेक्स्ट ओव्हरमध्ये त्याचा फायदा होईल. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला पाहायला मिळते. शरीराचा वेध जरूर घेतला होता. 1 धाव कंप्लीट केली तर मात्र पाहता पाहता दुसरी धावी कंप्लीट केली जाते. या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 या अंकावरती पोहोचते. लेगबाजच्या स्वरूपाने या 2 धावा कंप्लीट घ्यायला गेल्या. आता मात्र विजयाचं समीकरण 7 धावांचं. 7 चेंडू 7 धावा. हा चेंडू अतिशय महत्वपूर्वक निर्धाव हाताळला तर काहीतरी फाईट करायला भेटेल. मोठा फटका. सामन्याचं चित्र पलटी. यावेळेस दिशा दिलेली आहे पाहू शकता आपण. पॉईंटच्या रिझल्टमध्ये चेंडू डीपमध्ये जातोय आणि इथं मात्र आपण पाहिले तर 1च धाव घेतली जाते. सहाला 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये.
सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक कशा प्रकारे जाईल दोन्ही संघाच्या बाजूने येणारा काल सांगून जाईल, परंतु इथं मात्र अजूनही हिंमत हरलेला नाहीये. झुजतोय, चांगल्या चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय सारंगाव. एक मोठा फटका, सामन्याचं चित्र जे आहे ते आपल्या खिशात घालेल. आपण पाहिलं तर कासने संघ आपल्या फॉलोतूरमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते आणि इथं मात्र पुन्हा एकदा रिवर्स होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवला, मिस टाइम आहे. पाहूया स्वतः गोलंदाज जे पावतोय आणि इथं मात्र चुकी नाहीये. अप्रतिम झेल, फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. यस, आपण पाहिलं तर नारायण पाटील सर मैदानाच्या आतमध्ये तर टाळ्यांचा गजर केला जातोय. धावा पूर्ण करायच्यात 6, चेंडू बाकी आहेत 5. निश्चितच आपण जर पाहिलं ना तर एक आगळ्या वेगळ्या शैलीने सुरुवात केलेली आहे. जेव्हा जेव्हा झेल घेतला जातोय तेव्हा एन्जॉय केला जातो मैदानाच्या आतमध्ये. आता पाहूया या फलंदाजाचा कशा प्रकारे खेळ इथं मात्र पाहायला मिळतोय. आणि जेव्हा या फलंदाजाचा विकेट पडलं जाईल निश्चितच गोलंदाजी त्या शैलीने त्यांना उत्तर देईल, परंतु त्या उलट जर विचार केला की तर एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र पलटू शकतोय. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लँडिंग होते. पाहूया दुसऱ्या धावेचा पुकारा दिलेला आहे आणि मागणी तसा पुरवठा. 2 धावा कंप्लीट. आता मात्र 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही स्पष्टता येत नाही कुठल्या बाजूने हा सामना झुकेल, कारण दोघांकडून प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सतीश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. दोन्ही चेंडूवरती 2 झेल उडाले होते. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि एकच धाव घेतली जाते. निश्चितच अंतिम चेंडू पर्यंत जर सामना आला तर त्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. इथं मात्र आपण पाहतोय आता 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. काही गडबड करायला बघत नाहीयेत कासने संघ, पण तो अंतिम चेंडू पर्यंत जर सामना आला तर निश्चित प्रेशर मध्ये येऊ शकतोय. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज सतीश. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पाहूया इथे एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही घेतली जात दुसरी धाव. 2 चेंडू 2 धावांची गरज. आपण जर पाहिलं तर दापोडे संघ पिंपलास या चषकामध्ये एका धावेची गरज होती एका चेंडूमध्ये आणि ती एक धाव त्यांना कंप्लीट करता आली नव्हती. आणि समोर फलंदाजी चिंतामण पाटील होता. बलाढ्य
स्फोटक फलंदाज, परंतु त्या फलंदाजाला एक धाव कंप्लीट करता आली नव्हती. म्हणजे शेवटला तुम्ही एका चेंडूवरती 6 धावा बनवू शकता, परंतु एक धाव जर बनवायची असेल तर खूप विचार करावा लागतो. इथं मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस सूड आलाय आणि दुसरी धाव पाहता पाहता कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. तर चला लगेच नाणेफेकीसाठी या दोन्ही संघाचे संघनायक. तर चला दोन्ही संघाच्या संघनायक प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अमर स्पोर्ट कासने संघाचा संघनायक या, आपण त्याचबरोबर चाविंद्र संघाचा संघनायक इथं उपस्थित आहेत. आमच्या मान्यवर राकेशजी, त्याचबरोबर प्रभाकरजी भोईर साहेब हेही उपस्थित आहेत. यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेक. आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा हा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान असं कॉल दिलेला आहे आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण